झाले. हे खताचं काढणं. एका वेळेला ह्याच्यामध्ये ओला कचरा 1.5 टन हा रिसायकल केला जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की अजून एक चांगली गोष्ट आहे ही, ह्याच्यामुळे लोकांचा पार्टिसिपेटरी प्रोग्राम आहे हा. कारण की लोकांना सुका आणि ओला वेगळा करायला लागतो. आणि आम्हाला पहिल्यांदा असं वाटत होतं, म्हणजे भरपूर लोकप्रतिनिधी पण सांगत होते नाही ओला सुकामध्ये लोक विरोध करतात म्हणून. पण तुम्हाला सांगू, आम्ही बघितलं की लोकांना जाऊन सांगितलं की ही गाडी येणार, ही ओला कचरा, तर त्यांच्याकडे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही जवळजवळ 1.5 वर्षापासून आम्ही ठाणा महानगरपालिकेमध्ये पण हे वापरतोय आणि तिकडे हाच प्रॉब्लेम वाटत होता आम्हाला. पण 6,000 घरातनं आम्हाला ओला आणि सुका वेगळा मिळतो. त्या ओला कचरा ह्या गाडीमध्ये खत बनतं. सुका कचरा त्याच्यामुळे काय होतं, वेगळा असल्यामुळे सुक्या कचऱ्याला व्हॅल्यू येते. आणि मग लोक असं बोलतात, अरे ते म्युन्सिपाल्टीला देण्यापेक्षा हे पेपर आम्हीच विकून टाकतो, प्लास्टिक आम्हीच विकून टाकतो, कागद आम्हीच विकून टाकतो की कोणाला तरी देतो. त्याच्यामुळे तो एक आपल्याला चांगला फायदा आहे. तुमचं नाव सर? माझं साई खानोलकर आणि आमच्या कंपनीचं नाव लहास ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही ठाणा बेस कंपनी आहे आणि गेले 15 वर्ष आम्ही. काय सांगाल, आमदार निधीतून ही खत निर्मित गाडी देण्यात आली आहे, काय संकल्पना आहे नेमकी, काय आहे मागचा हेतू आहे? आता कचऱ्याचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहिती आहे, सगळे महाराष्ट्रभर नाही पूर्ण भारतभर हा प्रश्न आहे. आणि जास्त करून काय होतं, सगळा कचरा जो शहरातला उचलला जातो तो जातो डम्पिंग ग्राउंडला. आणि डम्पिंग ग्राउंडला जेव्हा तो एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा त्याच्यावर प्रोसेस करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून आम्ही डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यावरती आम्ही फोकस केला. डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, प्रत्येक वॉर्डचा कचरा त्या वॉर्डमध्येच खत बनलं पाहिजे किंवा निर्मूलन झालं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही करायला गेलो. पण आमचा अनुभव असा आला की मग तिकडचे आजूबाजूचे लोक परत त्याला काम करायला विरोध करतात किंवा अशा गोष्टी येतात. मग त्या गोष्टीतनं, अशा प्रॉब्लेममधनं ही संकल्पना तयार आली की आम्हाला अशी कुठली गोष्ट पाहिजे जे कचरा घरातनं पिकअप करेल आणि डम्पिंग ग्राउंडला जाणार नाही आणि वॉर्डमध्येच संपेल. मग त्यावेळेला जागा खास करून महानगरपालिका किंवा शहरांमध्ये जागा नसते. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, हे कंपोस्टिंग ऑन व्हील ही संकल्पना काढली. ही भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ही संकल्पना कुठेच नाहीये. ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा म्हणजे आता आपल्या घरात जो कचरा असतो त्याच्यात 60 ते 65% हा ओला कचरा असतो. म्हणजे त्याचं आपण सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करू शकतो. आम्ही काय केलंय की जो म्हणजे आणि बाकीचा 30-35% आहे कचरा, त्याच्यामध्ये 80-90% तर आपण रिसायकल करू शकतो. ड्राय वेस्ट ते घ्यायला लोक पूर्ण इंडस्ट्री तयार असते. तर आम्ही काय केलं की आमची ही एक गाडी आहे, ही जवळजवळ 3,000 ते 3,500 घरांचा कचरा घेऊ शकते. तर ही गाडी जाणार सकाळी सकाळी कचरा घेणार. ह्याच्यामध्ये शेडिंग आहे, मी तुम्हाला जस्ट दाखवतो. ह्याच्यामध्ये थोड्या वेळी शेडिंग होतं. शेडिंग म्हणजे 5 ते 10 mm तुकडे होतात आणि कचरा तो आतमध्ये जातो. आतमध्ये स्क्रूप्रेस आहे. स्क्रूप्रेसमध्ये काय होतं, तो कचरा दाबला जातो. त्याच्यामुळे कचऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना, ते जो 30 ते 35% मॉइश्चर बाजूला येतं. जे खालती आम्ही तिकडे टाकी ठेवलेली, ते ETP मधनं आम्ही ते पाणी बाजूला करतो. त्याच्यामुळे काय होतं, माझा कचरा जो आहे तो फक्त 60-65% राहतो. आणि तो पण असा होतो की ड्राय असा चोथा मिळतो आम्हाला. आणि ह्या मशीनच्या आतमध्ये एक डायजेस्टर आहे. त्या डायजेस्टरमध्ये टेम्परेचर, मॉइश्चर आणि सगळं कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे ही गाडी जम्मू काश्मीरला असून दे किंवा जयपूरला असून दे, 2 डिग्रीमध्ये असून दे किंवा 45 डिग्रीमध्ये असून दे, ह्याच्या आतमधलं टेम्परेचर आणि ह्याच्या आतमधलं मॉइश्चर हे सेम असतं. त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहेत आणि करोडो त्याची कॉलनी आहे, ती त्याला खायला चालू करते. त्याच्यामुळे काय होतं की आपण जो कचरा टाकतो तो 8 ते 12 दिवसाच्या दरम्यान त्याचं एक चांगल्या सॉईलमध्ये रूपांतर होतं. आणि ते आपण मग झाडांसाठी वापरू शकतो, प्लांटेशनसाठी वापरू शकतो. याचा फायदा हा आहे की ज्या 3,000 घरांसाठी जी समजा गाडी ठेवलेली आहे, त्या 3,000 घराचा कुठल्याही प्रकारचा कचरा हा बाहेर जाणार नाही आणि तो त्या ह्याचं खतामध्ये रूपांतर होणार. तर ही संकल्पना चांगली आहे. आणि आमदार साहेबांच्या निधीतनं आणि मला वाटतं अर्बन डेव्हलपमेंट यांचे पण निधी हे घेऊन ही न्यू बॉम्बेमध्ये घेतलेला आहे. ऐरोली वॉर्ड नंबर 15 मध्ये हे आता चालवणार आहे प्रायोगिक तत्वावरती. आणि म्हणजे असं आहे की जर हे खरोखर फिजिबल आणि चांगलं झालं तर मला वाटतं तुम्हाला न्यू बॉम्बेमध्ये ह्या भरपूर गाड्या फिरताना दिसतील. आणि डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंटवरती म्हणजे आपल्याला सक्सेस हा मिळेल की आपण डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंटवरती आपण फोकस करतोय. सेंट्रली डम्पिंग ग्राउंडला काही जाणार नाही. एका अजून एक यहाँ पे आइए नवंबर में, इससे इसका क्या उपयोग फायदा होगा? होगा?
इस गाड़ी को हम लोग टोगो व्हीकल बोलते हैं और इस गाड़ी से लोगों के घर का गीला कचरा कलेक्ट होता है और सॉफ्ट कंपल्शन होने के वजह से गीला कचरे के साथ में लोग सूखा कचरे को भी अलग करते हैं, तो उसके वजह से प्रोसेसिंग बहुत आसान होता है। इसको कहीं पे भी डंपिंग ग्राउंड की ज़रूरत नहीं, ये एरोबिक डाइजेशन होता है, ये पूरी ग्रीन व्हीकल होती है। और ये ग्रीन व्हीकल इसलिए बोला जाता है कि इसमें ये पूरा सीएनजी से और इलेक्ट्रिसिटी से चलता है, उसके वजह से इसके ग्रीन हाउस गैसेस जो है वो भी नहीं बराबर हैं एंड दिस सेव्स लॉट ऑफ ग्रीन हाउस गैसेस। जैसे आपका मीथेन प्रॉब्लम है, ओजोन प्रॉब्लम है या उसके कार्बन डाइऑक्साइड है, ये सारे जो प्रॉब्लम्स है ये सारा चीज कंट्रोल में रहता है इसके वजह से। अदरवाइज जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट है ये लगभग 35 से 40% के ऊपर का जो एयर पोल्यूशन में कंट्रीब्यूट करता है, तो वो उस सारा चीज का प्रॉपर कंट्रोल हो जाता है। और ये एक गाड़ी 3000 घरों में कलेक्शन करके ये करती है और इसके ऑलरेडी काफ़ी जगह पे हमारे डेमोन्स्ट्रेशन हो चुके हैं, जैसे थाने महानगर पालिका, मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉरपोरेशन, महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड। पिछले साल हमने इसको वारी में भी भेजा था, जो बहुत ही इसका काफ़ी यूज़ भी हुआ था उसमें। तो ये लोगों के लिए एक बहुत अच्छा अल्टरनेट है, इसमें काफ़ी अच्छे क्वालिटी का न्यूट्रिएंट सॉइल बनता है, तो वो भी इन्वायरमेंट के हिसाब से हर तरीके से काफ़ी अच्छा काम होता है। प्रोसेस होता है? इसके अंदर कैसा है कि जैसे लोगों के घर से सेग्रीगेटेड वेस्ट आता है तो उसको हम लोग हमारे सेग्रीगेशन टेबल पे लेके एक बार सेग्रीगेशन फाइनल चेक करते हैं कि इसमें कोई कॉन्ट्रासेप्टिव्स या डाइपर्स या पैड्स या कोई और स्टील के चमचे वगैरह कुछ नहीं गिरे हों। वो एक बार सेग्रीगेशन होने के बाद में इसका ये ट्रॉली में जाता है और ट्रॉली से पूरा स्क्रू प्रेस में चला जाता है। स्क्रू प्रेस में इसको डी वाटरिंग प्रोसेस होता है, जिसका पानी पूरा जो निकल जाता है उसमें से, और वो पानी जो है नीचे इसमें एक टैंक दिया है जिसको बाद में हम लोग नज़दीक के एसटीपी या ईटीपी में छोड़ देते हैं रिसाइकलिंग प्रोसेस के लिए। और उसके बाद में स्क्रू प्रेस के बाद में श्रेडर में जाता है और श्रेडर में इसके बहुत छोटे छोटे 7 से 8 mm के टुकड़े होते हैं और अंदर बैक्टीरिया की कॉलोनी है वेसल में, तो वो उसके अंदर चला जाता है और वहाँ पे इसका पूरा बायोडाइजेस्टर में इसका पूरा प्रोसेस होता है, जो 8 से 12 दिन के बीच में कंपोस्ट आता है। जो भी आप कंपोस्ट डालो यानी कचरा डालते हो डेली का ऑर्गेनिक वेस्ट, उसका 10 to 15%, 10 से 15% तक का जो है कंपोस्ट मिलता है। और ये 365 दिन चलने वाली ग्रीन व्हीकल है। अप्रोक्सीमेटली कितना कंपोस्ट मिलता रहेगा? जैसे आपने अगर 1 टन डाला तो आपको 150 किलो के आसपास मिलता है, यानी लोग रोज का 200 से 250 किलो के बीच में कंपोस्ट आता है इसका। आपका नाम? मेरा नाम विजय वजाला है, मैं इस कंपनी का डायरेक्टर हूँ।